विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षा कर्तव्य भूमिती विभाग अ मधील नियमित बहुभुजाकृती अंतर्लिखित अर्धवर्तुळे या 7व्या भागातील 19व्या क्रमांकाचं उदाहरण आपण पाहत आहोत. उदाहरण असं आहे: वर्तुळखंडात एक अर्धवर्तुळ अंतर्लिखित करणे. त्यातील प्रश्न पाहू. प्रश्न: त्रिज्या 5 सेंटीमीटर व 35 अंश मापाचा कोन असलेल्या वर्तुळखंडात एक अर्धवर्तुळ अंतर्लिखित करा. विद्यार्थी मित्रांनो, कर्तव्य भूमिती या विषयातील इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षेतील आता आपली 19 आणि 20 या क्रमांकाची 2 उदाहरणं राहिलेली आहेत. त्यातील 19 क्रमांकाचं उदाहरण आपण आता पाहत आहोत. चला तर मग कृती पाहूया. वर्तुळखंड. वर्तुळखंड म्हणजे काय ते आपण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, हा वर्तुळ मी आता इथे काढतोय या अशा पद्धतीने, आणि हा वर्तुळ काढायचा मी इथे थांबवलाय, म्हणजे त्या वर्तुळ काढण्यामध्ये खंड पडलाय. हा झाला वर्तुळखंड. याला म्हणायचं वर्तुळखंड. या अशा पद्धती याला म्हणायचं वर्तुळखंड. आणि यामध्ये आपल्याला अर्धवर्तुळ काय करायचं आहे? अंतर्लिखित करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला कर्तव्य भूमिती अ विभागामध्ये एकूण 5 प्रश्न विचारले जातात. त्या 5 प्रश्नापैकी या 7व्या विभागातील जे 2 प्रश्न आहेत त्यापैकी एक प्रश्न हमखास विचारला जातो, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, कर्तव्य भूमितीच्या पुस्तकामध्ये हे कृत्य असं उभ्या स्वरूपामध्ये सोडलेलं आहे. ते आपण इथे आडव्या स्वरूपात सोडवणार आहोत. ते तुम्हाला सोपं जाणार आहे, त्यामुळे ते आपण आडव्या स्वरूपामध्ये सोडवत आहोत. प्रश्नात दिल्याप्रमाणे आपल्याला 35 अंश मापाचा एक कोन करायचा आहे. त्यासाठी आपण इथे एक कोनाची रेषा घेत आहोत. येथे बिंदू घ्या, त्याला आपण नाव दिलंय ए. ए बिंदूवर आपण 35 अंशाचा कोन करणार आहोत. 10, 20, 30 आणि इथे 35. 35 वर एक खूण आपण केलेली आहे. बिंदू घेतलेला आहे. तो बिंदू आणि ए बिंदू आपण काय केलेत? जोडलेले आहेत. इथे आपण 35 अंश मापाचा कोन केलेला आहे. आता कंपासमध्ये 5 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन आपल्याला एक वर्तुळखंड काढायचा आहे. त्यासाठी कंपासमध्ये पट्टीच्या मदतीने आपण 5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे. कंपासचं लोखंडी टोक ए बिंदूवर टेकवा आणि यावर एक वर्तुळ कंस केलाय. येथे नाव देतोय आपण सी आणि या बिंदूला नाव दिलंय बी. कोन BAC हा कोन आपल्याला दुभागायचा आहे. त्यासाठी अंदाजे इथे मी काय केलेला आहे? एक असा कंस घेतलाय. कंस केल्यामुळे येथे एक बिंदू मिळालाय, येथे दुसरा बिंदू मिळालाय. पहिल्या बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन हे अंतर आपण अंदाजे घेणार आहोत. उजव्या बाजूला कंस करा. त्याच अंतराने त्या कंसावर दुसरा कंस करा. दोन्ही कंस एकमेकांना जिथे छेदलेत तो बिंदू ठळक केलाय आणि तो बिंदू आणि ए बिंदू बिनचूक असा जोडा. या अशा पद्धतीने ही कोन दुभाजकाची जी रेषा आहे त्या
रेषेने BC या वर्तुळखंडाला D बिंदूमध्ये छेदलेला आहे. इथे मी त्या बिंदूला नाव दिलंय D. आता आपल्याला या D बिंदूतून जाणारी, या वर्तुळखंडाला स्पर्श करून जाणारी रेषा काढायची आहे. त्यामुळे D बिंदूवर मी कंपासचं लोखंडी टोक टेकवलंय. कंपासमध्ये अंदाजे अंतर घेऊन उजव्या बाजूला एक कंस केलाय आणि डाव्या बाजूला एक कंस केलाय. इथे कंस या रेषेला छेदून गेले आहेत. तिथे बिंदू ठळक केले. याला X नाव दिलेलं आहे आणि याला Y नाव दिलेलं आहे. यानंतर X वर कंपासचं लोखंडी टोक टेकवा. हे अंदाजे निम्म आणि निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेतलंय. हे अंतर आपण अंदाजे घेतलंय. पहिला कंस केलाय, खालच्या बाजूला दुसरा कंस केलाय. Y बिंदूमधून त्या कंसावर त्याच अंतराने पुन्हा 2 कंस केले. दोन्ही कंस एकमेकांना जिथे छेदले तो बिंदू ठळक करा. 2 बिंदू आपण ठळक केलेले आहेत. ते दोन्ही बिंदू मी काय करतोय, रेषेच्या मदतीने जोडतोय. बिंदू जोडताना ते बिनचूक जोडा. रेषा ज्या आहेत ते बिंदूतूनच गेल्या पाहिजेत. या पद्धतीने हे पहा, आपण D बिंदूतून जाणारी आता एक रेषा काढली. ती रेषा AC रेषेला पाहिजे ते छेदली. मी इथे खडूचा रंग चेंज करतोय, रेड कलर घेतलाय. इथे बिंदू मिळालाय, त्याला नाव दिलंय E आणि इथे बिंदू मिळालाय, याला आपण नाव दिलंय F. विद्यार्थी मित्रांनो, आता इथे आपण लक्षात ठेवायचंय, इथे शेजारी शेजारी 2 बिंदू आलेत. मग हा बिंदू जो आहे रेड कलरचा तो B आहे का F आहे, हा आपला गोंधळ होणार आहे. त्यामुळे नावे देताना त्या बिंदूच्या जवळ अशी नावे द्या, म्हणजे आपल्या ते लक्षात राहील. आता आपल्याला FDA हा कोन आपण दुभागणार आहोत, किंवा EDA हा कोन दुभागला तरी चालतंय. आपण FDA हा कोन दुभागतोय. कंपासचं लोखंडी टोक D बिंदू टेकवलंय आणि इथे अंदाजे काय केलाय, असा कंस केलाय. कंस केल्यानंतर FE या रेषेला हा कंस ज्या बिंदूमध्ये छेदलाय तो बिंदू मी रेड कलर मध्ये दाखवलाय आणि DA रेषेला इथे छेदलाय, तो ठळक केलाय, तो रेड मध्ये दाखवलाय. वाटलंच तर आपण इथे या बिंदूला 1 क्रमांक दिलाय आणि इथे 2 क्रमांक दिलाय. ही जी मी X, Y, 1, 2 ही नावे दिलेली आहेत ती आपल्या माहितीसाठी दिलेली आहेत. ती आपण नाही दिले तरी चालेल. यानंतर आपल्याला आता निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन हा कंस दुभागायचा आहे. पहिल्या क्रमांकाच्या बिंदूवर मी कंपासचं लोखंडी टोक टेकवलंय, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलंय, पहिला कंस केला, त्याच अंतराने त्या कंसावर दुसरा कंस केलाय. दोन्ही कंस एकमेकांना जिथे छेदले तो बिंदू ठळक केलाय. तो बिंदू आणि D बिंदू मी काय करतोय, जोडतोय रेषेच्या मदतीने. पहा, D बिंदूतून निघालेली कोन दुभाजकाची रेषा इथे या AB रेषेला छेदून गेलेली आहे. तिथे आपण नाव देतोय G1. F बिंदूवर मी कंपासचं लोखंडी टोक टेकवलंय आणि G1 इतकं अंतर घेतलंय कंपासमध्ये. आणि इथे E बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकून इथे काय केलाय, कंस केलाय. ही कृती कशासाठी मी करतोय, तर आपल्याला FE या रेषेला इथे समांतर रेषा काढायची आहे. इथे बिंदू ठळक करा
आणि इथे नाव द्या G2. G1 आणि G2 जोडून घ्या. दोन्ही बिंदू बिनचूक असे आपण जोडत आहोत. पहा बरोबर G1 G2 ही जी रेषा आहे ती FE या रेषेला समांतर रेषा आपल्याला मिळालेली आहे. त्यासाठी आपण काय केलंय, G1 इतकं कंपासमध्ये अंतर घेतलंय आणि E मधून इथे काय केलाय, कंस केला. G2 आपल्याला मिळाला आहे. पहा ही G1 G2 रेषा या AD रेषेला इथे छेदली, बिंदू ठळक केलाय आणि तिथे नाव दिलंय O. O हा आपल्या अर्धवर्तुळाचा केंद्रबिंदू असणार आहे. म्हणजेच येथून O या केंद्रबिंदू मधून आपण काय काढतोय, अर्धवर्तुळ काढतोय. ते लगेच गडद करून घ्यायचंय अशा पद्धतीने. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण वर्तुळखंडामध्ये हा जो वर्तुळखंड आहे याच्यामध्ये हे अर्धवर्तुळ काय केलेलं आहे, अंतर्लिखित केलेलं आहे. ते अर्धवर्तुळ जे आहे त्याने बरोबर या वर्तुळखंडाला आतून स्पर्श करून ते गेलेलं आहे. त्यानंतर या कोणाला बरोबर येते त्याने स्पर्श केलेला आहे. त्या वर्तुळखंडाच्या बाहेर गेलेलं नाही किंवा आतमध्ये अंतर सोडून आपण काढलेलं नाही. अशा प्रकारे हे उदाहरण आपण सोडवायचं आहे. उदाहरण सोडवत असताना आपण कोणाच्या मापांमध्ये बदल करायचा आहे. त्यानंतर या त्रिज्यामध्ये बदल करून, नावामध्ये बदल करून हे उदाहरण अनेक वेळेस सोडवण्याचा सराव करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, या आधीचं 18व्या क्रमांकाचं उदाहरण आपल्याला जर पाहायचं असेल तर वरील आय बटनावर क्लिक करून तुम्ही ते उदाहरण पाहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, कर्तव्य भूमितीतील घनभूमिती या विभागातील पुढची उदाहरणं आपल्याला पाहायची असतील तर YouTube वरील माझे शीतल कुमार गोरे हे चॅनल आजच सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, माझा हा आजचा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.